पुढची बातमी पाहूयात। राजकारणी आणि लेकरं बाळ मद्य विक्रीमध्ये आता असणार आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये 328 नवे परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मद्य विक्रीच्या परवान्यांपैकी 96 परवाने हे राजकीय कुटुंबांशी संबंधित मिळणार आहेत। सरकार 41 मद्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 328 परवाने देणार आहेत। एकूण 328 राजकीय कुटुंबांपैकी आता संबंधितांच्या झोळीमध्ये याचं दान पडणार असल्याचं समजतंय। दरम्यान कोणत्या राजकारण्यांच्या संबंधितांना मद्य विक्रीचे परवाने मिळणार आहेत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। चिरंजीव आर्यमान यांची रॅडिको एन डिस्टिलरची कंपनी, त्यानंतर नितीन गडकरींचे चिरंजीव असलेले सारंग संचालक असलेली मानस ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी, अजित पवारांचे चिरंजीव असलेले जय पवार यांचे भागीदार सदानंद बापट यांच्या ॲडलर्स बायो एनर्जी असोसिएटेड ब्लेंडर्स, जयंत पाटलांचे चिरंजीव असलेले प्रतीक अध्यक्ष असलेला राजाराम बापू पाटील साखर कारखाना, संबंधित यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना, पुतणे महेश देशमुख संचालक असलेली लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज कंपनी, माजी आमदार संजय शिंदे संचालक असलेली विठ्ठल कॉर्पोरेशन कंपनी, पत्नी मुलगा आणि मुलगी संचालक असलेली विराज अल्कोहोल कंपनी, दरम्यान नव्या मद्य विक्री परवान्यांचा निर्णय का झाला, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सध्या राज्यामध्ये मद्य विक्रीची 1713 दुकानं आहेत। लोकांच्या विरोधामुळे 1974 पासून परवाने देणं बंद झालं। मद्य विक्रीमध्ये फक्त 900 व्यावसायिकांची मक्तेदारी पाहायला मिळते। मद्य विक्रीमध्ये फक्त 900 व्यावसायिकांची मागणी आहे। राज्यातल्या 108 तालुक्यांमध्ये मद्य विक्रीचं एकही दुकान नाहीये। महसूल वाढीसाठी मद्य विक्री दुकानांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। नवे परवाने सर्वांसाठी खुले स्वरूपाचे नाहीयेत। देशाचं कल्याण नाही, महाराष्ट्राच्या तिजोरीचं नाही, स्वतःच्या तिजोरीचं कल्याण करण्यासाठी प्रत्येक जे डिस्टिलरी एक्सपान्शन झालं होतं त्याचे परवाने वाटण्यासाठी आणि आपल्या जवळच्या लोकांना वाटण्यासाठी, त्यातून पुन्हा पैसा बनवण्यासाठी हे सगळं केलं गेलंय। आणि माझ्याकडे त्याची पूर्ण आकडेवारी आहे, कारण साखर कारखाने पूर्वी साखर बनवायचे आणि त्यात सुद्धा अमुक भाग त्यांना लेव्ही शुगर द्यायला लागायचा। हे सगळं मिळवून नये आणि आपल्या याच्यातनं दारू जास्त बनावी म्हणून ENA प्रोडक्शनसाठी त्यांनी सुरू केलं। मग फॉरेन कंपनीज बरोबर टायअप्स केले आणि मग ही दारू विकण्यासाठी हे 328 परवाने जे आहेत ते वाढवले गेले।